निलंग्याची निवडणूक ही देशमुख विरुद्ध निलंगेकर नाही, तर हजारो निलंगेकरांची आहे. केंद्रातून निधी आणायला खासदार सक्षम आहेत, तर महाराष्ट्राचा निधी आणायला अमित देशमुख सक्षम आहे. रामनाम जपणा पराया मा लपणा असे फक्त सौदेबाजीचे राजकारण. माजी मंत्री आमदार अमित देशमुख. सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणूक सुरू आहेत. या निवडणुकीमध्ये सामान्य माणसाची चर्चा झाली पाहिजे. सामान्य माणसाच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. परंतु एक म्हणतो, महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी माझ्याकडे आहे. दुसरा म्हणतो, महाराष्ट्राच्या तिजोरीचा मालक मी आहे. तिसरा म्हणतोय, असेल चावी एखाद्याकडे, असेल मालक कोणी दुसरा. परंतु तिसरा काय म्हणतोय, तिजोरीतील जो माल आहे तो माझ्याकडे आहे. त्यामुळे रामनाम जपणा पराया मा लपणा असे फक्त सौदेबाजीचे राजकारण सुरू आहे. मतदान विकत घेण्यासाठी सौदे सुरू आहेत. आम्ही मतं विकत घेऊ, सरकार आणू. एकदा सरकार आलं की पुन्हा सामान्य माणसाची लूट करून असा कारभार सध्या सुरू असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी निलंगा येथील जाहीर सभेत केला. काँग्रेसकडून नगरपालिका उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांच्यासह सर्व उमेदवार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अमित देशमुख म्हणाले की अलीकडे निलंग्याला माझे येणं जाणं वाढले. मला उचक्या लागलं की निलंगाचा आमदार तुमची आठवण करत आहे. लातूरचा आमदाराची आठवण निलंग्याचा आमदार करीत आहेत. म्हणून आठवण केल्यानंतर येणे भाग आहे, असा उपरोधक टोला लगावला. निवडणूक हे निमित्त आहे. मी तुमच्यासाठी आलो. लोकसभेला निवडणुकीला आलो, विधानसभेच्या निवडणुकीला आले आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीला आलेलो आहे. निलंग्याची निवडणूक ही देशमुख विरुद्ध निलंगेकर नाही, तर हजारो निलंगेकरांची आहे. एकट्या निलंगेकरांची नाही, सामान्य माणसाची, सामान्य निलंगेकरांची ही निवडणूक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मूळ प्रश्नापासून दूर नेण्यासाठी हा खटाटोप आहे. मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी दुसरीकडे घेऊन जाणार हा प्रकार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. निलंगा नगरपालिकेचे सूत्र हे सामान्य माणसाच्या हातात राहिले पाहिजे, यालाच लोकशाही म्हणतात. डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांकडून आम्ही खूप शिकलो. त्यांचे कामाचे कौशल्य वेगळे होते. आदरणीय विलासराव देशमुख साहेब, शिवराज पाटील चाकूरकर साहेब, दिलीपराव देशमुख साहेब यांनी लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोठं योगदान दिलं. जिल्ह्याला प्रगतीपथावर घेऊन गेले. जगाच्या नकाशावर नेण्याचे काम त्यांनी केलं. त्या विचाराची आम्ही पाईक आहोत. तो विचार घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो. आम्ही काम करून दाखवलं आहे. आमच्या कारकिर्दीला 50 वर्षात कधीही गाळबोट लागलो नाही. कारभार गतिमान व भ्रष्टाचार मुक्त राहिला. सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून आम्ही काम केलं. तेच काम यापुढे आम्हाला करायचे आहे. मात्र निलंगा नगरपालिकेची तिजोरीच चोरीला गेलेली आहे. रामनाम जपणा पराया माल अपणा असा प्रकार सध्या सुरू आहे. या निवडणुकीत एक संधी द्या. प्रामाणिकपणे सेवा करू. सर्व धर्म समभाव विकास करण्याचा संकल्प आघाडीने जोपासला आहे. निधीची तुम्ही चिंता करू नका. हा निधी सर्वसामान्यांचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे. येणारा निधी कोणीही रोखू शकणार नाही. केंद्रातून निधी आणायला खासदार सक्षम आहेत, तर महाराष्ट्राचा निधी आणायला अमित देशमुख सक्षम आहे. निलंगा नगरपालिकेत आलेला निधी गेला कुठे? यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.